नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना किंवा संजय गांधी दिव्यांग योजना, तसेच दिव्यांग बांधवांसाठी योजना किंवा महिला विधवा पेन्शन योजना याच्यामध्ये काही महिलांना जे पैसे येत नाही आहेत त्याच्याबद्दलची मुख्य कारणं आहेत ती बघणार आहोत। त्याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख कारणं आहे की आधार कार्ड नुसतं लिंक असून बँक सीडिंग असून चालत नाही, तर त्याच्यावर NPCIचं DBTIचं पण मॅपिंग असणं गरजेचं आहे। हे दोन्ही जेव्हा असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। त्याच्यापैकी एकही बंद असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। तर NPCI DBT कसं टॅकिंग करतात ह्याच्याबद्दलचा मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ देते आहे, तुम्ही नक्की जाऊन तो बघू शकता। दुसरं एक प्रमुख कारण आहे की तुम्ही जर नवीन अर्जदार असाल तर थेट पैसे येत नाहीत। फॉर्म भरल्यानंतर तहसील पडताळणी होते, तहसील पडताळणीनंतर बँक खाते तपासणी होते, नंतर सँक्शन आदेश येतात। सँक्शन ऑर्डर झाल्यानंतर 1 ते 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी, जर तुम्ही नवीन फॉर्म भरलेला असेल तर। ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये पण अजून काही कारणं आहेत, तर ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचं सगळ्यांचे धन्यवाद।